काय नाव? हा? असंच विचारते, काय नाव? लक्ष्मी लोखंडे. हा. तुमचं काय नाव आहे? का? सांगा की काय नाव आहे? विजय लोखंडे. विजय लोखंडे. चांगलं नाव आहे. बहीण आहे ना एक? तुम्ही ओळखता का तिला? म्हणून तर विचारते ना एवढा वेळ. नाही तर कशाला विचारलं असतं. मॅडम तुम्ही कोण? मी कोण वाटी? तुम्ही हॉस्पिटलची मालकीण आहे मी. ते मॅडम रिपोर्ट्स हवे होते. बराबर आहे, बराबर आहे. घाई झाली असेल ना. ए रिपोर्ट दे की. हा काय घाई आहे त्यांना? काम करा पटापटा. रिपोर्ट द्यायचं नाही का? कधी आलेला चेकअप साठी? सकाळी आलो होतो. सकाळी होय. हा आलती का कस्तुरी? आलती? हो हो. भेटली नाही. नाही ते आम्ही सकाळी थोडं घाईत होतो ना. घाईत होता होय. काय हरकत नाही, हरकत नाही. आजारी असते माणूस सुधरत नाही आहे ना. द्या की रिपोर्ट. हा आरती ओवाळणं चाललंय का? हा द्या की लवकर. थँक्यू. द्या द्या. ए शिवा. हा काय रे पैसे कसे ठेवले? हा नीट ठेवायचे ना पैसे. हा काय नाही का झाली? हा थँक्यू थँक्यू. चला चला या. काय नाव म्हणाला तुझं? विजय विजय विजय. विजय लोखंडे. लोखंडे. निरोप दे बर का. हो हो. मम्मी छोटा पुरावा. छोटासा पुरावा मागितला होता. केवढा मोठा हाडा मासाचा माणूसच सापडला की. याला म्हणतात नशीब. कुणाचं चांगलं कुणाचं वाईट. हा मम्मी हे सगळं खोटं बोलता. हा त्यांना सोडायचं नाही कोणाला. आणि या सिंधूला तर शिवा नेहमी शक्तीचा वापर करायचा नाही शिवा. बुद्धीचा पण वापर करायचा असतो. मम्मी ऐका माझं. माझी चूक झाली खरंच. प्लीज मला कामावरून काढू नका. एवढी वाईट वाटले का काय मी तुला? हा कामावरून नाही काढून टाकणार तुला. आपण इथं बोलायचं नाही. आता केबिन मध्ये जाऊन बोलायचं. आणि त्या केबिन मध्ये जाईपर्यंत तू बोलायचं. केबिन मध्ये पोचल्यावर मी बोलणार. हा चला कामाला लागा. नाही कस्तुरी मागं मागं यायचं. कस्तुरी नव्हती आली. मला माहित नव्हतं कस्तुरी येणार आहे. मम्मी मम्मी प्लीज. मम्मी ऐका. मम्मी ऐका. आय एम सॉरी. मम्मी प्लीज. मम्मी मम्मी हे बघा मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. माझं चुकलं. बस खाली. मम्मी प्लीज बस खाली. बस माझं खरंच चुकलं. खाली बस. बस खाली. त्याचं काय नंतर म्हणशील हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या माणसांची मम्मी काळजी घेत नाही म्हणून. काय घाबरू नको. काळजी करू नको. चौकशीसाठी घेऊन आली मी तुला इथं. माझ्या पोराची तू मैत्रीण. तू माझ्या पोराला चांगलंच ओळखती. माझा पोरगा तुला चांगलं ओळखतो. पण मी आहे ना तुला एकदम असं थोडंफार ओळखते. तुझा नवरा काही वर्षापूर्वी तुझ्या पोराला वाऱ्यावर टाकून गेला. आता तुझ्या पोरासाठी तू आणि तुझ्यासाठी तुझा पोरगा. सकाळी एकदम सकाळी तू पाळणा घरात नेऊन टाकतीस त्याला. दिवसभर इकडं कष्ट करतीस.
मग रात्री जेव्हा घरी जातीस तेव्हा त्याला भेटलीस, बरोबर का नाही? हे सगळं कुणासाठी करतेस तू? पोरासाठी ना? प्रत्येक आई आपल्या पोरासाठी कष्ट करते. पण मला सांग, जर अशीच तू एक दिवस रात्री घरी गेली आणि तुझा पोरगा तुला दिसलाच नाही तर? मम्मी प्लीज, माझी चूक झाली, त्याला काही करू नका प्लीज. खाली बस. नाही, तुम्ही त्याला काही करू नका प्लीज. खाली बस. तुझा पोरगा घरी गेल्यावर तुझ्या घरात नसेल तर काय होईल ग तुझं? मला सांग, कस्तुरीला वाचवून काय मिळणार आहे तुला? मम्मी चूक झाली माझी, त्याची शिक्षा मला द्या ना प्लीज. तेच करते मी, तुला शिक्षाच देते बाई. कुठल्याही आईला आपल्या पोरापासून लांब करणं ही शिक्षा नाही का ग? मम्मी असं नका करू, माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नका करू प्लीज. बघ, नुसतं असं मी बोलले, तुझ्या डोळ्यातनं घळा घळा पाणी व्हायला लागलं. माझं काय झालं असेल? एक एक दिवस माझ्या पोराला माझ्यापासून लांब जाताना बघितला. हे मी कसं सहन करू शकते? हे मी सहन करू शकत नाही. मम्मी नाही, प्लीज. तुम्ही सांगाल ते मी करेन. तुम्ही सांगा मी काय करू. हुशार आहेस ग, लय हुशार आहेस. आता कशी मुद्द्यावर आलीस बघ. मला आवडत आहे तशी माणसं जे मुद्द्यावर येतात. मला पण पटापट मुद्द्याचं बोलायला लय आवडत. तुला त्या कस्तुरीला माझ्या पोरापासून लांब करायचं कायमच. मम्मी, मी हे नाही करू शकत. त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. प्लीज. तुझा पोरगा केवढा त्रास होईल ग त्याला जेव्हा त्या पोराला आईपासून लांब केलं जाईल. केवढा कासावीस होईल त्याचा जीव, केवढा रडायला लागल तो. पण त्याला तर काय आई दिसणारच नाही. आता माझ्या पोरांना सांगते आणि तुझ्या पोराला. मम्मी प्लीज, मी तुमच्या पाया पडते. माझ्या मुलाला काय करू नका प्लीज. तुम्ही जे म्हणता ते सगळं काय, माझ्या मुलाला काय करू नका प्लीज. ठरलं तर मग एकदम ठरलं. आता आपल्यात एकदम ठरलं. कस्तुरीला सौरभ पासून लांब करण्याची जबाबदारी तुझी आणि तुझ्या पोराची जबाबदारी माझी. लागा पटापटा कामाला लागा. केवढी कामं करायची आहेत आहे ना? जा. सिंधू, मला सांग, काय काय सांगणार होतीस तू? कस्तुरी आली होती ना हॉस्पिटलमध्ये? हा, बोल ना. हे बघ, मला मगाशी भास झाला आणि मला माहितीये तो भास नव्हता. सांग ना, खरंच आली होती ना कस्तुरी इथे? हा, बोल ना. नाही सौरभ, इनफॅक्ट मी तिला काल मेसेज केला होता कळवण्यासाठी, पण तिने अजून रिप्लाय नाही दिला. तू मस्करी करतेस सिंधू, खरं सांगा. हे बघ, माझा अजिबात मस्करीचा मूड नाही. अरे खरंच रिप्लाय नाही दिलाय. सिंधू, अगं बघ माझ्याकडे, परिस्थिती बघ. प्लीज प्लीज मस्करी नको. मला खरं सांग, आली होती ना ती? अरे मी तुझ्याशी खोटं का बोलेन? खरंच ती नव्हती आली आणि तिच्या आयुष्यात तुला काही जागा नाही. खोटं आहे सौरभ, प्लीज प्लीज तू पॅनिक होऊ नकोस. मी पॅनिक नाही होते. माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. सौरभ, मी तुझी मैत्रीण आहे. मला तुझ्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे मला सांग. हे बघ, मी खरंच सांगते, ती नव्हती आली आणि ती तुझ्यासाठी चांगली मुलगी नाहीये. तिने आजपर्यंत तुझा फक्त फायदा घेतलाय. काय बोलतेस तू?
तूच म्हणाली होतीस ना मला की ती चांगली मुलगी आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हो, मग आता मीच सांगते की तिचं प्रेम नाहीये तुझ्या. सिंधू, हे खोटं आहे. तिने मला नकार दिला ना, तेव्हा तिच्या डोळ्यात बघितलंय मी किती प्रेम होतं माझ्यासाठी. सौरभ, तिने तुला भुलवलं आणि तू भुललास. बरं, मग मला एक सांग, तू म्हणतोस ना की ती आली होती, मग ती तुला न भेटता का गेली? ऐक माझं, हे बघ, तिला तुझ्यात काही इंटरेस्ट नाहीये. तू तिचा विचार तुझ्या मनातून काढून टाक प्लीज. तू आराम कर, मला काम आहेत, येते. सिंधू, काय रे सुरू, ही सिंधू अशी का गेली? काय म्हणत होती? मला म्हणाली की कस्तुरीचं तुझ्यावर प्रेम नाही. आता ती बोलली कळतं का तुला? आता तरी विश्वास बसतोय का तुझा? हा, नाही. अरे आता तरी लक्षात घे, पोरगी फायदा घेते तुझा. माझा या गोष्टीवर विश्वासच नाही. मला सांग, आतापर्यंत भेटायला का नाही आली ती तुला? एखादा फोन तरी केला का तिनं तुला? हा, काम असेल, अडकली असेल कुठेतरी, अडचण असेल काही. फक्त स्वतःच्या मनाला समजू शकतोस. त्या पोरीच्या मनातच नाहीये तुला भेटायला यायचं. शांतपणे विचार कर सुरू, तुझं तुलाच उत्तर मिळून जाईल. तिचं तुझ्यावर प्रेम नसताना ती तुला इथं भेटायला येईल अशी खोटी आशा तुझी मम्मी नाही दाखवू शकत रे तुला. नाही, मी या गोष्टीवर नाही विश्वास ठेवू शकत मम्मी, नाही ठेवू शकत. चल, माझ्यावर विश्वास नाही बसत, मान्य आहे. पण ती सिंधू, तिच्यावर तरी विश्वास आहे का नाही तुझा? हा, एक काम कर, तू ना चौथा फोन कर तिला, विचार का ग बाई मला भेटायला आली नाही म्हणून. विचार. नाही, फोन कशाला, मी जाऊनच विचारते. हे सुरू, खाली डोकं ठेव. नाही, मी डोकं ठेव. नाही नाही नाही, हलवायचं नाही डोकं. परस्पर भेटूनच विचारतो. ते बघ, मी सांगते तुला त्रास होईल ऐकायला, पण विसरून जा तिला. हे म्हणणं ना तुला खूप सोपं आहे अगं मम्मी, पण मला नाही जमणार. तुला सांगू, ती पोरगी ना तुझ्या लायकीची नाही. तुला सांग, अशी चांगल्या घरातल्या चांगल्या पोरींची लाईन लावल मम्मी तुझ्या पुढं. आ, इतके दिवस जेव्हा कस्तुरी नव्हती इथं, तेव्हा भाईंची काळजी कोण घेत होता सांग? माझा एकटा पोरगा समर्थ होता की नाही भाईची काळजी घ्यायला? हा, काय ती पोरगी आली नव्हती तेव्हा काय भाई नीट नव्हता? आ, आपल्याला नाही काय कुणाची गरज. तू ना आता पूर्णपणे बरा हो बर का. हे बघ, हे असले विषय डोक्यातनं काढून टाक. तू बरा झाला ना, आपल्यासाठी विषय संपला. मम्मी, भाई भाई काय मम्मी, भाई भाई बघा ना कसं करताय. हो हो, काय काय माहिती मम्मी. सुरू इथनं हलू नको बर का. तुला आराम करायचंय तुझा. मी बघते भाईकडे. तू हलायचं, हलू नको बर का. मम्मी, मी वॉर्ड बॉय कोणी आहे का?
ओ माय गॉड. सिंधू, लवकर जाऊन इंजेक्शन घेऊन ये. इट्स व्हेरी अर्जंट. येस सर. बाई काय झालंय? परसेट फ्रॅक्चर्ड होतं. ते मला काय कळत नाही. तू बघ आधी धापा टाकायला लागलाय. बाई अरे पण बाईला श्वास गेला, त्रास होतो, बघ ना तू. मम्मी साहेब, वी आर ट्राईंग अवर बेस्ट. आम्ही खूप प्रयत्न करतोय. प्रयत्न नकोय मला. माझा बाई बरा झालेला पाहिजे. लवकर त्याला नीट कर. डॉक्टर आहेस का? कोण आहेस तू? बाई काय झाले? पटकन बघ रे बाबा. गेला पालव समाधान. आम्ही तेच करतोय. बाई इंजेक्शन बाई बाई हे बघ सगळं ठीक आहे घरामध्ये. सौरभ सुद्धा शुद्धीवर आलाय की नाही आपला? सौरभ सुद्धा शुद्धीवर आलाय. आता तू असं करायचं नाही बाबा. असं करायचं नाही. असं दिन नाही सोडायचा. सौरभ सुद्धा येईल तुला लवकर भेटायला. बाई तुला ऐकायला येत आहे का? ए बाई उठ. ए पटापट कर ना बाबा. पटापट कर बाबा. ए बाई नक्की काय होतं तेच कळत. अरे तू डॉक्टर आहे की काय? तुला कळत कसं नाही? आम्ही तेच तर करतोय. हे बघा तुम्ही उगाच प्रेशर नका टाकू त्यांच्यावर. तू काय ते बघ. हो तेच करतोय आम्ही. काय ते बघ त्यांना पटकन. लवकर व्हेंटिलेटर शिफ्ट कर अर्जंटली. बाई हे बघ बाई सगळं ठीक आहे ना घरी? बाई सुरू पण ठीक झालाय ना? बाई शुद्धीवर आलाय सुरू. तू असं का करायला लागलास? हे पालव, जर का भाईला काही झालं ना, तुझ्या फॅमिलीला अशा जागी गायब करेल की तुला शोधता सुद्धा येणार नाही. शिवाभाई प्लीज असं काही करू नका. आम्ही आमचे प्रयत्न करतोय. आता कर ना. उभा काय माझ्या थोबाडकडे बघता. हो तुम्ही थांबा मिनिट, प्लीज थांबा. तू बोलला ना व्हेंटिलेटर शिफ्ट केल्याने भाई बरा होईल. कुठे होतोय बरा भाई? थोडा भाई भाई काय असा वाटतं भाई? भाई काय होतं तू? अरे तू फोनवर कुठे बोलतो बघ ना. भाईला काय होतं? मम्मी साहेब, मला वाटतं आपण कस्तुरीला. हे तिचं नाव घ्यायचं नाही. तिला या हॉस्पिटलमध्ये एंट्री नाहीये. पण तू डॉक्टर आहे ना, मग बघ ना काय होतं आपल्या बाईला. बघ ना. अरे बघ. बाई कस्तुरी येते. तुम्ही शांत व्हा. भाई कस्तुरी कुठेही गेलेली नाहीये. ती येतेच आहे. भाईंना जर वाचवायचं असेल तर आता फक्त एकच उपाय. कस्तुरी. बोलून घ्या मग कस्तुरीला. सौरभ छोटा भाई, तू इथं का आला? तू इथं? तुला सांगितलं होतं ना मी आहे म्हणून इथं. ए तू का आणला रे? इथं बस. मम्मी, बाबांना बरं करायचं असेल तर कस्तुरीला बोलवावंच लागेल. सुरू आपण दुसरा कुठला तरी डॉक्टर बघू, नाही तर काहीतरी उपाय काढू. नाही शक्य होणार. मला माहिती. कस्तुरीच फक्त बाबांना बरं करू शकते. हे बघ, तुला असं वाटेल की तिच्या इथे येण्याने मला त्रास होईल, तर असं काही नाही. आता या घडीला कस्तुरीचं बाबांशी बोलणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी जर ती इथून माझ्याशी बोलली नाही, एवढंच काय, तिने माझं तोंडही बघितलं नाही तरी मला चालेल. पण तिचं बाबांशी बोलणं खूप गरजेचं आहे. तिला हॉस्पिटलमध्ये बोलवून घ्या.